मंगलमूर्ति महाप्रभु श्री सहजानंद सुखरूप भक्ति धर्म सुत श्री हरि समरु सदाय अनूप। ओम श्री स्वामीनारायणाय नमो नमः। ओम श्री सरस्वत्यै नमो नमः। ओम श्री गुरुचरण कमलेभ्यो नमो नमः। सुंदर भक्त नाभाजीच्या दिव्य चरित्रामध्ये आपण प्रवेश केला आहे। भक्तांचे चरित्र हे मनाला आनंदित करणारे असतात, मनाला प्रफुल्लित करणारे असतात। हे चरित्र ऐकल्यानं आपल्याला प्रेरणा मिळते जीवनामध्ये। अहो, या भक्तांनी किती दुःख सहन केले आणि तरी सुद्धा धर्म, भक्ती, वैराग्य याचा त्याग नाही केला। जीवनामध्ये कशीही परिस्थिती येवो, परंतु भगवंत चरणारविंदाचा आश्रय नाही सोडला। हे आपल्याला भक्तांच्या चरित्राच्या माध्यमानं आपल्याला कळतं। एक लहानशा 5 वर्षाच्या बाळाची जेव्हा मातेचं मृत्यू होतं, पिता नाही, बाळक अनाथ आणि त्यामध्ये पण डोळ्यानं अंध आहे। अंध आहे एवढंच नाही, डोळ्यांची निशाणी सुद्धा नव्हती। कशी विधीची वक्रता आहे। आणि असा लहानसा बाळक हा नाभाजी एक वृक्षाखाली बसून आणि रुदन करतो आणि हे रुदन त्या वनामधून पसार होत किल्लदेवजी महाराज आणि अग्रदासजी महाराज यांच्या कानी पडलं। दोघी संत महात्मा त्या बाळाजवळ आले। लहानशा बाळाला पाहून आणि विचार केला, अहो, बाळक आहे सुंदर, परंतु डोळे नाही, अंध आहे। दूर त्या बाळाची आई, तिचं मृत्यू झालं होतं, तिचा मृतदेह दिसला आहे। संत हृदय अत्यंत करुणेनं भरलं आहे। बिचारा अनाथ बाळक आहे। काही असो, बाळक अत्यंत भाग्यशाळी आहे। न बोलवता, न आमंत्रण देता संत समोरून त्या लहान बाळाजवळ आले, हे त्याचं परम सौभाग्य। आपल्या महाराष्ट्रामध्ये एक म्हण आहे, साधू संत येती घरा, तोच दिवाळी दशहरा। इथे तर आमंत्रणाची गरजच नव्हती, समोरून चालत संत महात्मा त्या लहान बाळाजवळ आले आणि हे त्या बाळाच्या काही पूर्वजन्माचं परिणाम आहे। त्या बाळावर अवश्य भगवंताची कृपा आहे, म्हणूनच त्या लहान मुलाला या संतांचं सान्निध्य आणि सामिप्य मिळालं। रामचरित मानसमध्ये भक्त विभीषणजी हनुमानजी महाराजला प्रार्थना करतात, हे हनुमंत, अब मोहि भा भरोसू हनुमंता, अब मोहि भा भरोसू हनुमंता, बिनु हरि कृपा मिलही नहीं संता,
बिनु हरि कृपा मिलही नहीं संता। हे हनुमान, आज मला विश्वास झाला की माझ्यावर जरूर रामचंद्र प्रभूची कृपा आहे, कारण बिनु हरी कृपा मिलही नाही संता। राम कृपा नसली तर संताचं दर्शन नाही घडत। आणि आज तुमच्यासारख्या एक संतचं दर्शन झालं। मला विश्वास बसला की माझ्यावर भगवंताची प्रसन्नता आहे। हे हनुमंत, मी भाग्यशाळी, माझं हे घर भाग्यशाळी, तुमचे पवित्र पावलं या घरामध्ये पडले, माझं घर पण धन्य झालं, हे लंका नगरी धन्य झाली आणि मी स्वतः धन्य झाला। महाराज भरद्वाज, भरत महाराजला म्हणतात, जेव्हा भरतलाल भगवान रामचंद्र महाप्रभूला वनामधून अयोध्येत परत आणायला चित्रकूट पर्वतावर जात होते, भरद्वाज ऋषीच्या आश्रमामध्ये रात्री मुकाम आहे। भरतजीला अत्यंत संकोच आहे। अहो, आम्ही या संत महात्म्याला त्रास दिला। भरतजी भरद्वाज जवळ आले आणि भरद्वाजला म्हणाले, महाराज क्षमा करजा, परंतु आमच्या कारणी तुम्हाला त्रास झाला। आणि तेव्हा भरद्वाजनं समोर हात जोडले। सुनहु भरत हम झूठन कहई, उदासीन तापस बन रहई, उदासीन तापस बन रहई। सुनहु भरत हम झूठन कहई। भरत, त्रास नाही, मला हा सेवेचा अवसर मिळाला। अरे, भक्त घरी येता तर आनंदाची वेळ असते, त्रासदायक नसते। आणि त्यामध्ये पण तुमच्यासारखा भक्त। राम माझ्या आश्रमामध्ये रात्री मुकाम करून राहिले होते। मी भगवान रामजवळ बसला होता आणि तेव्हा 3 तासाच्या सत्संगामध्ये रामचंद्र महाप्रभूच्या मुखामध्ये मात्र आणि मात्र भरत 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 याप्रमाणे रटन होतं। अरे, ज्याचं स्मरण स्वयं परब्रह्म करतो असा एक परम भागवत भक्त माझ्या आश्रमामध्ये आला आणि मला त्रास। भरत, किती वर्षापासून या वनामध्ये बसून आम्ही इथे उपासना करतो, यज्ञ यागादिक करतो, जप तप करतो। त्या यज्ञ जप तप या सगळ्यांचं फळ काही दिवसापूर्वी रामाचं दर्शन झालं ना, बस ते आम्हाला फळ मिळालं। परंतु रामदर्शनाचं फळ आज तुमच्यासारख्या भगवत भक्तांचं दर्शन झालं, हे रामदर्शनाचं फळ आहे। महाराज, मी भाग्यशाळी आहे। हा संतचा महिमा आहे। संतचं दर्शन झालं तर आपण स्वतःचं परम सौभाग्य समजायचं, कारण विश्वच्या कल्याणासाठी साधू संत हे विचरण करत असतात। श्रीमद भागवत दशम स्कंधामध्ये जेव्हा नामकरण लीलाची कथा येते, गर्ग महाराज नंद बाबाच्या इथे आले आहे आणि नंद महाराज गर्गला प्रार्थना करतात। गर्ग महाराजाची स्तुती करता म्हणाले, महाराज, तुमच्यासारखे जे साधू संत आहे ते साधू संत विषयामुळे भगवंताला विसरलेले आमच्यासारखे जे जीव असतात त्यांना भगवंताची आठवण देण्यासाठीच आमच्या घराला पावन करत असतात। महाराज, तुमच्यासारख्या संतांचं आगमन आणि तुमच्यासारख्या संतांचं दर्शन हे आमच्या जीवनाला पावन करत असतं। हा लहान बाळक भाग्यशाळी आहे। न बोलवता, न आमंत्रण देता
आणि त्यामध्ये पण असे मोठे संत समोरून दर्शन द्यायला आले. किल्लदासजी महाराज अत्यंत दयाळू हृदयचे आहे. किल्लदासजी महाराज बाळाजवळ आले आहे. त्या लहान मुलाला डोक्यावर हात ठेवून आणि किल्लदासजी महाराज विचारू लागले, बेटे, या घोर वनामध्ये तू एकटाच आहे. तू आहे कोण? तुझं नाव काय आहे? तू कोण आहे? लहान बाळानं सुंदर ब्रह्मज्ञान युक्त जवाब दिला आहे, उत्तर दिलं आहे, महाराज, मला नाही कल्पना मी कोण आहे. पंचभूतामधून निर्मित झालेला हा देह नाशवंत आहे आणि एका रोजी अग्नीमध्ये भस्मीभूत होणार आहे. म्हणजे या देहाची तर ओळख नित्य आणि शाश्वत नाही, देहाचं नाव पण नाही. आणि मध्ये जो आत्मा आहे तो तर शुद्ध आणि सात्विक आहे. शुद्ध आणि सात्विक आत्माचं पण नाव नसतं. मलाच कल्पना नाही मी कोण आहे. महाराज, या जगाच्या प्रत्येक व्यक्तीची हे स्थिती आहे आणि म्हणूनच या जगामध्ये तुमच्यासारख्या साधू संतांचा महिमा आहे. तुमच्यासारखे साधू संत आमच्यासारखे संसारामध्ये गुंतलेले जे जीव आहे त्या जीवांना ओळख करवता की तो कोण आहे. आपल्या मराठीमध्ये कितीतरी अभंग आहे. मन माझे गुंतले विषय प्रपंची वगैरे वगैरे अनेक अभंग आहे. आणि प्रत्येक अभंगाचा हा एकच सार आणि अर्थ आहे की मी तर विषयासक्त भगवंताला विसरलेला जीव आहे. एक संत मला मार्ग दाखवतो आणि भगवंताची ओळख करवतो. लहानसा बाळ महाराज किल्लदेवला जवाब देतो, महाराज, मला नाही माहीत मी कोण आहे. हा, पण मी एक शुद्ध आणि सात्विक आत्मा आहे. किल्लदेवजी महाराजचे डोळे मोठे झाले. हो, 5 वर्षाचा बाळक आणि एवढं तत्वज्ञान. किल्लदेवजी महाराजांना दुसरा प्रश्न विचारला, कुठून आला आहे? तुझं गाव कोणतं? लहान बाळ जवाब देतो, महाराज, तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कुठून आले? आपल्या प्रत्येकाची महाराज हे स्थिती आहे, कोणालाच कल्पना नाही तो पूर्वी कुठे होता आणि ह्यानंतर तो कुठे जाणार आहे. महाराज, या जगाचा प्रत्येक जीव स्वतःच्या कर्मानुसार जन्म घेत असतो. त्याला माहित नाही तो कुठून आला आहे. कर्म प्रधान विश्व करी राखा, जो जस करे तस फल चाखा. कर्म प्रधान विश्व करी राखा, जो जस करे तस फल चाखा. ज्याप्रमाणे कर्म करतो त्याप्रमाणे त्याला फळची प्राप्ती होते. म्हणून संत म्हणता, कर्म समजून विचारून करा. कर्म को समज के करना, शिरे निज भार ना भरना. संत ब्रह्मानंदजी स्वतःच्या कीर्तनामध्ये उपदेश देतात आणि म्हणतात की भाऊ, जन्म मिळाला आहे त्याचा अर्थ हा नाही की आपल्याला मनात येईल असं आपण कर्म करू. लक्षात ठेव, या प्रत्येक कर्माचा तुला हिसाब द्यायचा आहे. लहान बाळ किल्लदेवजी महाराजला म्हणाला, प्रभू, माहित नाही मला पूर्व जन्मामध्ये माझे कसे कर्म होते.
ज्या कर्माच्या फळामुळे मी इथे आलो आहे, मला नाही कल्पना मी कुठून आलो आहे. हा परंतु एक हकीकत आहे की पूर्वजन्मामध्ये मी काही सुकृत अवश्य केले असेल, कारण त्या पुण्याच्या प्रभावामुळेच माझे ते गेल्या जन्माचे पुण्य आज उदय झाले आणि तुमच्यासारख्या एक संत महात्म्यानं माझ्या डोक्यावर आज हात ठेवला. महाराज, मी धन्य झालो. 5 वर्षाच्या या मुक्त जीवात्म्याची सुंदर गोष्ट आणि जबाब ऐकून किल्लदेवजी महाराज पुलकित झाले आहे. शेवटचा प्रश्न केला, बेटा, या घोर जंगलामध्ये तुझ्या आईचं मृत्यू झालं, तू बिलकुल अनाथ आहे, तुला भीती नाही वाटत? आणि लहान बाळ मंद हास्य करता जबाब द्यायला लागला, महाराज, भीती कोणाला असते ज्याचा कोणी रक्षक नसतो. ज्याचा कोणी रक्षक नसतो त्याला भीती असते. जाको राखे साईया मारी सके नहीं कोय. जाको राखे साईया मारी सके नहीं कोय. बालन बाका कर सके जो जग बेरी हो. आणि दुसरा पण एक दुहा आहे, जितने तारे गगन में, जितने तारे गगन में उतने शत्रु होय. कृपा होय किरतार की बालन बाका होय. कृपा होय किरतार की बालन बाका होय. लहान बाळाला त्याची माता, त्याची भक्तिमती माता वारंवार हे शीख द्यायची की बेटा, तुला डोळ्यांना दिसत नाही, तुझा रक्षक एकमेव परमात्मा आहे. आणि तो लहान बाळ भगवंतालाच स्वतःचा रक्षक समजत होता. लहान मुलानं जबाब दिला आहे, महाराज, मला कशाची चिंता? ज्या भगवंतानं आजपर्यंत माझी रक्षा केली आहे तोच माझा रक्षक आहे. स्वयं नारायण माझा रक्षक आहे. आणि मला तर असं वाटतं, माझं रक्षण करण्यासाठीच त्या भगवंतानं तुम्हाला इथे पाठवलं. महाराज, मला असं वाटतं आज माझ्या जीवनाचं जे लक्ष्य आहे, जे ध्येय आहे, ते सिद्ध झालं. चैन भयो. लहान मुलाच्या हृदयामध्ये अत्यंत शांतता वाटली या संत महात्म्यांच्या सामिप्यामुळे. अलौकिक घटना आहे. आपल्या गावामध्ये कोणी साधू संत आले तर साधू संतांजवळ 5 मिनिटसाठी पण तुम्ही जाऊन बसा. त्या साधू संतांच्या शरीरामधून जे ऊर्जा निघते, ते ऊर्जा आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी प्रदान करते. ते ऊर्जा आपल्याला जीवन जगण्याची एक नवी शक्ती प्रदान करते. संत समागम कीजे निष्दिन, म्हणूनच संत भलामण करतात. तुम्ही रोज साधू जवळ जा आणि बसा. ते साधू उपदेश देवो की नको देवो, मात्र त्यांचं सामिप्य, मात्र संतांचं दर्शन, हे सुद्धा जीवात्म्याला पावन करणारं आहे. चैन भयो. त्या लहान बाळाच्या हृदयामध्ये चैन झाला आहे. संत तुलसीदासजी यांनी संत मिलनचा अपार अत्यंत महिमा वर्णवला. संत मिलन सम सुख जग नाही. हा, संत मिळाले तर समजून घ्यायचं माझं प्रारब्ध जोर करत आहे, माझं प्रारब्ध आज उदित झालं, म्हणून मला संत समागम प्राप्त झाला. भगवान सदाशिव मैया पार्वतीला म्हणतात, हे पार्वती, गिरिजा संत समागम समन लाभ कछुआ नाही. हे पार्वती, या जगामध्ये
संत समागम सारखा लाभ नाही, संत समागम सारखी प्राप्ती नाही. आणि त्यामध्ये पण या बाळाचं भाग्य तर उदित झालं. किल्लदेवजी महाराज सारखे एक सद्गुरू प्राप्त झाले. संत असता आणि सद्गुरू पण असता. तीर्थ न्हाये एक फुल, संत कबीरजीचा दोहा. तीर्थ न्हाये एक फुल, संत मिले फुल चारी. तीर्थ न्हाये एक फुल, संत मिले फुल चारी. सद्गुरु मिले अनेक फुल, करही कबीर बिचारी. सद्गुरु जर मिळाले तर सद्गुरु स्वतःचं ज्ञान प्रदान करून आपल्या हृदयामध्ये जो अज्ञानरूपी अंधकार आहे त्या अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करतो. म्हणून सद्गुरूचा अपार महिमा वर्णवला आहे. आणि भगवान सदाशिव यांचा पण हाच मत आहे. हा लहान बाळक भाग्यशाळी आहे, त्याला सद्गुरूची एक नाही दोन सद्गुरू. हे दोघी संत, संत तर आहे परंतु सद्गुरू कक्षाचे संत आहे. भगवंताचं भजन करतो तो संत आहे. हृदयामध्ये भगवंताला धारण करून जप तप यज्ञ वगैरे करतो तो संत आहे. आणि त्यामध्ये पण स्वतः हे सर्व काही करून आणि इतरांना उपदेश देऊन आणि भगवंतामध्ये जो जोडतो तो सद्गुरू आहे. आणि असे दोन सद्गुरू आज लहान बाळाला प्राप्त झाले. संत नाभाजीच्या जातीविषयी अनेक शंका कुशंका तर्क कुतर्क आहे. संत नाभाजीला काही काही ब्राह्मण तिरस्कृत करत, हा ब्राह्मण नाही हा डोम जातीचा आहे वगैरे वगैरे संत नाभाजीचा उपहास करत. एक वेळा जयपूर नरेश महाराज मानसिंह अग्रदास महाराजच्या इथे कथाश्रवणाला आले. आश्रमाला गलता आश्रम आहे किल्लदेवजी महाराजचा. किल्लदेवजी आणि अग्रदासजी हे दोघी गुरुबंधू आहेत. महाराज मानसिंह त्यांचे शिष्य होते. मानसिंह सत्संगासाठी आश्रमामध्ये आले, गलता आश्रम मध्ये. अग्रदासजी महाराजांच्या सान्निध्यामध्ये बसून आणि नाभाजी सुंदर भगवंताची कथा करत होते. कथा ऐकून आणि मानसिंहला हृदयामध्ये अत्यंत शांतता झाली. गुरुदेवला प्रार्थना केली, गुरुदेव माझ्यावर कृपा करा आणि नाभाजीला माझ्या सोबत राज दरबारामध्ये पाठवा. मला तर सत्संगाचा लाभ प्राप्त झाला परंतु माझे जे पंडित आहे, माझे जे दरबारी गण आहे त्यांना पण सत्संगाचा लाभ मिळेल. गुरु आज्ञा झाली आणि नाभाजी मानसिंह महाराज सोबत राज दरबारामध्ये आले. नाभाजीची जे वाणी आहे अत्यंत प्रभावशाली वाणी आहे. भगवंताचे सुंदर चरित्र त्यांच्या मुख कमळमधून निघत. म्हणून पूर्ण राज दरबार स्वयं महाराज मानसिंह हे सर्वेज अत्यंत प्रभावित झाले आहे. आणि हे पाहून आणि जयपूर दरबारमध्ये जे विद्वान पंडित होते त्यांना ईर्ष्या झाली. चारही बाजूला नाभाजीची जी गोष्ट चालत होती त्यांना ईर्ष्या आली की अहो आम्ही वर्षापासून इथे आहे, आमची चर्चा नाही आणि याला मात्र 2 दिवस झाले. काही करू आपण याला अपमानित करू. राज्यसभामध्ये याच्याशी आपण शास्त्रार्थ करू. मानसिंह जवळ गेले विद्वान पंडित. महाराज आम्हाला नाभाजी सोबत शास्त्रार्थ करायचा आहे आणि तो पण राज्यसभेत.
महाराज मानसिंहनं परवानगी दिली आणि शास्त्रार्थचं आयोजन झालं. पूर्ण सभा खिचोखिच भरली आहे. विद्वान पंडित यांनी प्रथम प्रश्न केला नाभाजीला, महाराज तुमची जाती कोणती आहे? तुम्ही कोणत्या जातीचे आहे? संत नाभाजी त्यांना कळालं की हा प्रश्न मात्र आणि मात्र माझं मान भंग करण्यासाठी केला आहे, परंतु संत होते. नाभाजीनं जवाब दिला, जातीन पूछो साधु की, पूछले हूँ तुम ज्ञान. जातीन पूछो साधु की, तुम्हाला ज्ञानाची आवश्यकता आहे की माझ्या जातीची आवश्यकता आहे? तुम्ही तर विद्वान पंडित आहे, तुम्हाला कल्पना असेल की साधू संतांना जातीविषयक प्रश्न करणं हे महापाप आहे. अरे साधू जवळ जा तर त्याची जाती नको पहा, तो कोणत्या जातीचा आहे. जातीन पूछो साधु की, पूछो ज्ञान की बात. मोल करो तलवार का, पड़ा रहन दो म्यान. मोल करो तलवार का, पड़ा रहन दो म्यान. तलवार म्यानमध्ये असते, त्या म्यानला कितीही सजवलं, म्यान कामामध्ये येत नाही. कामामध्ये काय येत असतं? जे तलवार आहे म्यानमध्ये तेच कामामध्ये येत असते. बस त्याचप्रमाणे साधू संतांच्या जातीची आवश्यकता नसते. पद्मपुराणामध्ये संतांची जातीविषयी आणि संतांच्या मातृयोनीची कधी परीक्षा करू नये याला महापाप म्हटलं आहे पद्मपुराणामध्ये. संत जवळ जा तर संत जवळून ज्ञान प्राप्त करा. कोणत्या जातीचे आहे तो प्रश्न अस्थानी आहे. नाभाजी यांनी विचारलं, तुम्हाला माझ्या जातीचं काम आहे की माझ्या ज्ञानाचं काम आहे? संत म्हणाले, नाही, पण आम्हाला तुमची जाती कोणती आहे ते कळायचं आहे. नाभाजीनं सुंदर प्रश्न केला, वायस के विष्टा ते पवित्र जानी पिपर को, मृतक की चीर मृग छाल जग जानिए. शंभु निर्माल्य गंगा जानो त्यों ही, जुठन है वच्छ को सरस क्षीर फेन उर आनिए. कागविष्टा, ज्याला आपण कावडा म्हणतो देशी भाषेत, त्या कागच्या विष्टेतूनच पिंपळची उत्पत्ती आहे, पिंपळच्या वृक्षाची उत्पत्ती आहे. एक कागविष्टामधून उत्पन्न झालेलं पिंपळचं वृक्ष आज संपूर्ण जगामध्ये मानव जातीच नाही, देव सुद्धा त्या पिंपळचं प्रणाम करता, पूजन करता, वंदन करता. उत्पत्ती कुठून झाली? कागविष्टामधून. उत्पत्ती कुठून झाली हे महत्त्वाचं नाही, महत्त्वाची ते वस्तू आहे. एक कावड्याच्या विष्टामधून उत्पन्न झालेलं पिपळ आज समग्र विश्वामध्ये पूजनीय आहे, वंदनीय आहे. मृतक की चीर मृग छाल जग जानीय. अरे जर कोणी मृतदेहाचा स्पर्श झाला तरी सुद्धा आपण आंघोळ करत असतो, आपण स्वतःला अपवित्र समजतो. 12 तासपर्यंत आपण सुतकचं पालन करत असतो. परंतु मेलेल्या मृगचं चर्म आपण पूजेत ठेवत असतो. ते कोणाचं आहे, कुठून आलं हे महत्त्वाचं नाही, पण महत्त्वाचं ते मृगचर्म आहे. संत म्हणता मृगचर्म हमेशासाठी पवित्र आहे. अरे काही जुठन आपल्या पायाला स्पर्शली तर आपण समजतो अपवित्र झाला, परंतु भगवान शिवच्या डोक्यामधून निघालेली गंगा, भगवान शिवच्या डोक्यामधून निर्माल्य रूपानं निघालेली गंगा, त्यामध्ये आपण स्नान करतो आणि स्वतःला पवित्र समजतो.
कोण कुठून निघालं, कोण कुठून उत्पन्न झालं हे महत्त्वाचं नाही. महत्त्वाची ते वस्तू आहे, त्या वस्तूचे गुण आहे. एक पुष्प आहे, एक भंवरा येतो, एक मधमाखी येते, त्या पुष्पाची गंध घेत असते. तरी सुद्धा आपण त्या फुलाला सुगंधित मानतो. एवढंच नाही, त्या फूलमधून अत्तर निर्माण होतं आणि तेच अत्तर पुन्हा भगवंताला अर्पण होतं. मधमाखीनं सुंघल्यानंतर पण ते फूल पवित्र आहे. काही काही वस्तू जगामध्ये अशा असतात, हे विद्वान पंडित, माझ्या जातीकडे लक्ष नको द्या, मी कोणत्या जातीमध्ये जन्माला आला आणि माझे आई वडील कोण आहे याविषयी पण लक्ष नको द्या. मात्र माझ्याजवळ जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा तुम्ही उपयोग करा. आणि विद्वान पंडित सर्व लज्जित झाले, हात जोडले, क्षमा करा, आम्ही तर तुमचा मानभंग करायला आले होते, आम्हाला क्षमा करा. आणि तेव्हा नाभाजीनं पण समोर हात जोडले, मला कल्पना आहे, मला माहीत आहे तुम्ही सर्व विद्वान आहे, मात्र आणि मात्र माझं ज्ञान समाजामध्ये प्रकाशित होईल त्यासाठीच तुम्ही या शास्त्रार्थचं आयोजन केलं होतं, मी आभारी आहे तुमचा. ह्याप्रमाणे संत नाभाजी यांनी त्या विद्वानांना प्रभावित केलं होतं. आज हा लहान बाळक गुरु किल्लदेवजी महाराज आणि अग्रदासजी महाराज दोघीला प्रभावित करतो. लहान बाळाचे वचन ऐकून आणि किल्लदासजी महाराज अत्यंत प्रभावित झाले. अग्रदासजी महाराजाला आज्ञा दिली, या बाळाला तुम्ही दीक्षा द्या आणि बाळाला डोळे मिळतील, त्याला दृष्टी मिळेल अशी कृपा करा. आपण ते कथा पुढे ऐकू. सध्या भगवंताच्या जयघोष साथे कथेला विराम. स्वामीनारायण भगवाननी जय. सद्गुरु देव की जय. भारत मात की जय. नर्मदे मात की जय.